पुण्यात मागील 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे। जर पाहिलं तर खडकवासला धरणामधून काल सायंकाळी 39,000 क्युसेक वेगानं मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे पुण्यातलं सिंहगड रोड परिसरात असणाऱ्या एकता नगरी परिसरामधील काही सोसायट्यांमध्ये जे आहे पुराचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळतं। आता मी त्याच एकता नगरी सोसायटीमध्ये आहे। जर पाहिलं तर गुडघ्यापर्यंत पाणी या सोसायटीमध्ये शिरलेलं आहे। प्रत्येक वेळा अशी परिस्थिती एकता नगरमध्ये का निर्माण होते? सातत्यानं मागच्या वर्षी सुद्धा पाहिलं 2024 मध्ये याच ठिकाणी पुराचं पाणी सोसायट्यांमध्ये शिरल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे जे मुख्यमंत्री होते त्यावेळेस तत्कालीन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे त्यांनी या भागामध्ये आलेले होते। त्यांनी इथल्या नागरिकांना आश्वासनं दिलेली होती, परंतु त्या आश्वासनाचं काय झालं हा सुद्धा प्रश्न एकंदरीत या निमित्तानं उपस्थित होतोय आणि याच विषयी बोलण्यासाठी या भागातले नागरिक माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। खरं तर आता जर पाहिलं तर कालपासूनच या ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे अधिकारी असतील, महापालिकेचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर आर्मीचं पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालेलं आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर आरोग्य विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आपल्यासोबत या भागातले रहिवासी आहेत, नेमके त्यांच्या काय अडचणी आहेत हे आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? मी 25 वर्ष झाले इथे राहतो, पण दरवेळेस पाणी पूर भरपूर येतो। गेल्या वर्षीच भरपूर पाणी आलं होतं, आमच्या दुकानाची नुकसान झाली, त्याच्यात आम्हाला काही मिळालं नाही। दुसरी गोष्ट, इथे जे कॉर्पोरेशनचे अधिकारी परत महानगरपालिकेचे ते जे आले त्यांनी मातीचा बंधारा टाकला, त्यामुळे ह्यावेळेस पाण्याला थोडंसं कमी आमच्याकडे आलं। दुसरी गोष्ट, आमचा एकच म्हणणे आहे की इथं वॉल टाकावी, आमच्यामुळं दुसऱ्यांनाही त्रास होऊ नये। हे जे अधिकारी हे बाकीचे सर्व महानगरपालिकेचे अजून सर्वसामान्य म्हणजे आपले अग्निशामक दलाचे लोक हे सगळे मदतीला धावून येतात, आमच्यामुळे त्यांना त्रास होऊ नये ही आमची इच्छा आहे आणि आम्हाला इथनं वॉल टाकून द्यावी हीच आमची अपेक्षा आहे। मागच्या वेळी जर पाहिलं तर जवळपास एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले होते, त्यांनी आश्वासनं दिली होती, त्याचं काय झालं का? त्यांनी काही पुढे नाही आश्वासन दिली। आमचे हे 7-12 सगळं दुकानाचं लायसन्स हे घे ते घे, आम्ही तलाठी ऑफिसला जाऊन चौकशी केली, काही मिळालं नाही। ते म्हणले आम्हालाच वरनं काही ऑर्डर आलेली नाही, ते आमचे तसेच नुसते घेऊन पडलं, बाकी काहीच नाही त्याच्या पुढे। तुम्ही या ठिकाणी 25 वर्ष आहात, म्हणजे ज्यावेळेस ग्रामपंचायत इथे होती त्यावेळेस तुम्ही आहात? हो, तेव्हापासून आहे। विठ्ठलवाडीच्या तिथेच ऑफिस आहे वरती, विठ्ठलवाडी मंदिराच्या वरतीच, पण तिथं काही हे नाही झालं आमचं। तुम्हाला आता काय महापालिकेकडून काही सांगण्यात आलेलं आहे का किंवा आश्वासन देण्यात आलेलं आहे का? कारण हा जो भाग आहे तो पूर नियंत्रण रेषेमध्ये जातो। आता तर काहीच नाही, असं काहीच नाहीये। दादा काय सांगाल? सातत्याने आपण बघतोय की पुराच्या पाण्यामध्ये या एकता नगरीला वेळखा पडल्याचं दिसतं। ज्यावेळेस मागच्या वेळेस आम्हाला एकनाथ साहेबांनी शिंदे साहेबांनी सांगितलं की इथली जागा पुनर्वसन करणार आहे, मग ते पुनर्वसन पुढे काय झालंच नाही। ज्यावेळेस मागच्या वेळेस दुकानांचे आमचे पंचनामे केले, कमीत कमी 5-5, 6-6 वेळा पंचनामे केले की तुम्हाला आम्ही नुकसान भरपाई देईन, तर ती नुकसान भरपाई आम्हाला काही शेवटपर्यंत काही मिळाली नाही। आम्ही पाठपुरावा त्याचा सगळा केला, कुठंच त्याची काय त्यांनी केलंच नाही अजिबात। आणि परत आम्हाला सांगितलं यावर्षी त्यांनी आपल्या अधिकारी लोकांनी एवढी सोय दिली आम्हाला चांगली की चांगली सोय मिळाली यावर्षी, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी सोय चांगली मिळाली। जसं आता त्यांनी सांगितलं की इथं त्या ठिकाणी मातीचा ढिगारा वगैरे लावलेला आहे, त्यामुळे मॅडमने आम्हाला इतकं सहकार्य केलं ना, किलोमीटर सहकार्य केले यावेळेस। कॉर्पोरेशन लोकांनी मदत जास्त केली यावेळेस, मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस मदत जास्त केलेली आहे। म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यावेळेस थोडासा कमी फटका बसला। हो का? 100%। दादा काय सांगाल? असं वारंवार घडतं आहे। मागच्या वेळेस एकनाथ शिंदेंनी आश्वासनं दिलेली होती की पुनर्वसन करू, पुनर्वसन अद्यापही झालेलं नाही। यावर्षी सुद्धा पुराच्या पाण्याचा वेळखा बसल्याचं दिसत आहे। काय आता ते पुराचं पाणी तर दरवर्षी येतच, त्याच्यात काही विषय नाहीये। आणि एकनाथ शिंदेंनी मागच्या वर्षी आश्वासन दिलं होतं, पण त्याचं काय त्यांनी पुढे काही हे केलंच नाही की आपण काही करू पुनर्वसनासाठी जागा बिगा, ते काय अजून झालेलंच नाहीये। आणि मागच्या वर्षी त्यांनी इलेक्शन डोळ्यापुढे ठेवून तिथं आले होते, आता यावर्षी काही मला वाटत नाही येतील असं। यावरती आता वारंवार असं पाणी येणे, यावरती काहीतरी कायमस्वरूपी तोडगा, म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे हेच, तुम्ही भिंत बांधा, नदीची पातळी खोल करा, हे मागचे जे ओढा आहे, जो ओढा वाहतो तो ओढा पण व्यवस्थित मोठा करा, बाकी काहीच करू शकत नाहीत। असं गेल्या वेळेस काही सांगण्यात आले होतं की इथं संरक्षण भिंत वगैरे बांधणार, संरक्षण भिंत बांधणार म्हणून सांगितलं होतं, त्याचे आता सँक्शन झाले असं सांगतायत 300 कोटी रुपये, पण अजून काय हे नाही।
म्हणजे ज्यावेळेस असं एखादी घटना घडते आणि त्यानंतर जर पाहिलं तर अशा पद्धतीचं आश्वासन देण्यात अशा येतं. प्रकारचं आश्वासन देतात दरवेळेला आणि परत आता 2 दिवसांनी सगळं परत विसरून जातील. काही नाही पुढं मग. ताई काय सांगाल, तुम्ही किती वर्षापासून इथं राहता? आम्ही इथं 2004 पासून राहतो आणि पूर सारखाच येतो. पण दरवर्षी आम्हाला आश्वासन देऊन जातात, पण परत काही इथं येत नाही कुणी. आता मागच्या वेळेस पण आमचे अख्खे संसार उद्ध्वस्त झाले, पण आम्हाला 10,000 रुपये देऊन आम्हाला गप्प केले, ते पण ऑनलाईन. आमच्या पासबुकवर त्यांनी ट्रान्सफर केलेले पैसे, पण आम्हाला हातात नाही दिले त्यांनी. ह्या वेळेस पहिले बोलले आम्हाला 25 देतो, नंतर त्यांनी 10,000 10,000 दिले प्रत्येक घरटी. आणि दुकानदारांना तर काहीच मिळालं नाही. आणि आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलं होतं, मला स्वतःला सांगितलं होतं की आपण वॉल बांधणार आहे आणि पुनर्वसन पण करणार आहे, पण त्याचंही त्यांनी काही परत कुणीच आलं नाही आमच्याकडं. फक्त निवडणुका असल्या तरच मंत्री संत्री येतात, नंतर आमच्याकडे कुणी येत नाही. ते मागच्या वेळी आश्वासन दिलं होतं संरक्षण भिंत, जसं तुम्ही सांगितलं वॉल बांधू, त्याच्यावरती पुढे काही प्रोसेस झाली? काहीच नाही, प्रोसेस काहीच नाही चालू केली, कुणीच आम्ही बघितलं पण नाही. वर्षभरात कोणच आलं नाही. जेव्हा पाऊस चालू झाला त्यावेळेस कॉर्पोरेशन हे सगळे लोक आलेत. तुम्हाला वाटतं का की इथलं पुनर्वसन झालं पाहिजे? हो, ते तर सगळ्यांनाच वाटतं ना पुनर्वसन व्हावं म्हणून, कुणाला नाही वाटणार, सगळ्यांनाच वाटतं. पण त्यांनी जो शब्द दिला होता त्यातलं एकही त्यांनी आमच्याकडे लक्षच दिलं नाही, परत आलेच नाहीत. आता महापालिकेचे अधिकारी आलेले आहेत, म्हणजे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे सगळेच अधिकारी आहेत, त्यांच्याकडून काही तुम्हाला शब्द किंवा तुमच्याशी काही चर्चा वगैरे? त्यांच्याकडनं आम्हाला फक्त हे पाणी वगैरे किती सोडणार आहे, काय सोडणार आहे, सामान उचला तुम्ही, हे करा, ती आम्हाला त्यांच्याकडनं मदत होतीये सारखी. कारण गेल्या वेळेस तर आम्हाला कुणीच हे म्हणजे आलेच नव्हते कुणी, पण ह्या वेळेस त्यांनी चांगल्या म्हणजे सांगतात आमच्याकडे लक्ष दिलं यावेळेस त्यांनी, त्यामुळे ह्या वेळेस आम्हाला कुठलाही फटका नाही बसलेला. म्हणजे मागच्या वेळेसच्या तुलनेत त्यावेळेस पुराचा फटका इथे कमी. हो. काय सांगाल ताई, तुम्ही इथले रहिवासी आहेत, काय वाटतं? हा, गेल्या वर्षीपेक्षा निश्चितच कमी आहे यावर्षी, पण जी कमिटमेंट केली गेली प्रोटेक्ट वॉलची, त्या संदर्भात आम्हाला म्हणजे काहीच मदत नाही मिळाली. प्रशासन म्हणजे काय, हे आपले फायर ब्रिगेड आणि पोलीस यांच्याकडनं आम्हाला खूप मदत मिळते, त्यांचा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ते या सिच्युएशनसाठी ते काय करणार ना. 1 वर्षात जर प्रोटेक्ट वॉल होऊ शकत नाही तर ही कितपत योग्य गोष्ट आहे. पुनर्वसनाचा विषय नंतरचा आहे, आम्हाला इच्छा आहे पुनर्वसन व्हायला पाहिजे, हो ना, पण प्रोटेक्ट वॉल इम्पॉर्टंट गोष्ट आहे ना. जर आज या 1 वर्षामध्ये जर ही प्रोटेक्ट वॉल झाली असती तर कदाचित आज आमची ही अवस्था नसती ना. प्रत्येक वेळेस पूर येणार, प्रत्येक वेळेस आम्ही आमची बिराडं उचलायची आणि बाहेर निघून जायचं, हा तर ऑप्शन असू शकत नाही ना. का आमचा म्हणजे प्रॉब्लेम इतका मोठा आहे की तो प्रशासन आमचं सॉल्व्ह करू शकत नाही. 2 पर्याय आहेत ना काहीतरी, हो की नाही. आम्ही इथे टॅक्स भरतो, व्यवस्थित लाईट बिल भरतो, आम्ही 1 महिना लाईट बिल भरलं नाही तर तुम्ही आमची लाईट कट करून नेता. मग आमच्याकडनं जर तुम्ही अपेक्षा करता इतका परफेक्ट राहण्याची किंवा वसुलीची, तर मग आमची काहीच अपेक्षा नाही आहे का सरकारकडनं, किंवा सरकार आमच्यासाठी एवढी छोटी गोष्ट करू शकत नाही का? ही खूप मोठी गोष्ट आहे का सरकारसाठी? सरकारच्या दृष्टीने ही खूप मोठी गोष्ट आहे का प्रोटेक्ट वॉल व्हावी? आज छोटी छोटी मुलं आहेत, म्हातारी माणसं आहेत, आम्ही कसं जीवन जगतोय तर आम्हाला माहिती. सगळे येतात, न्यूज घेतात, आमच्या खबरी काढतात, आम्हाला मदत करू आश्वासन देतात. जर मदत नाही करायची, आश्वासन देऊ नये किंवा आमची भेटीलाच येऊ नये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, भेटीलाच येऊ नये. कशासाठी तुम्ही लोकांना आशेवरती ठेवता? आज किती म्हातारी माणसं तुमच्याकडे आशयाला लावून बसली आहेत की चला, आज इतके वर्ष लोक राहत आहेत इथं, 20-20, 25-25 वर्ष लोक राहत आहेत. गेल्या वर्षी इतके लोक खुश होते की चला ह्या वर्षी आपल्याला कदाचित या परिस्थितीचा सामना नाही करावा लागणार, ऍटलीस्ट प्रोटेक्ट वॉल तरी टाकली जाईल. पण तेही जर झालं नाही शासनाकडनं तर विश्वास ठेवायचा कोणावरती आणि मदत कुणाकडे मागायची आम्ही? जर तुम्ही मदत करणार नाही, काही करणार नाही तर व्हिजिट का देता तुम्ही? हा मेन मुद्दा आहे माझा. व्हिजिट का करता तुम्ही? कशाला बरं तुम्ही व्हिजिट करता तर तुम्ही बाकी लोकांचं पण तुम्ही नुकसानच करता. सगळं तुम्ही ट्रॅफिक जाम करून ठेवता, सगळ्या गोष्टी करता, त्याच्यातून तुम्ही काहीच निष्पन्न जर काही होत नसेल तर हे सगळा दिखावा आहे. हा दिखावा म्हणेन मी. हा दिखावा करण्याची काहीच गरज नाही प्रशासनाला. ना कोणी आमदार नकोय आम्हाला इथं, खासदार नकोय, ना कोणी मंत्री नकोय. ह्या वर्षी जर तुम्हाला इथं यायचं असेल, न्यूज करायचे असतील तुम्हाला, तर तुम्ही आम्हाला काहीतरी आउटपुट त्याच्यातून निघला पाहिजे. जर या वर्षात पुन्हा पुढच्या वर्षी जर अशीच परिस्थिती असेल तर मग आम्ही आम्ही सगळं एकी करून ना तुम्हाला न्यूज चॅनल रिपोर्टला इथे येऊ देऊ आणि ना दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मला एक सांगा, जवळपास 1997 हा जो भाग आहे तो महानगरपालिकेमध्ये गेलाय, तेव्हापासून महापालिकेने काहीच केलं नाही, फक्त समाविष्ट झाला एवढंच झालंय, बाकी फक्त समाविष्ट झालाय. महानगरपालिका काय करते? फक्त पाणी सोडलं की अलाउन्स करते, चला तुमचे वाहनं काढा, तुमचं अमकं करा, तुमचं ढमकं करा, एवढं पाणी सोडणार आहे. मग हे सोल्युशन आहे का त्याच्यावरती? प्रत्येक वेळेला पाणी येणार आहे, प्रत्येक वेळेला आम्ही आमची बिराडं उचलायची दुसरीकडे जायचं, हा ऑप्शन आहे का?
मला उत्तर द्या. दुसरी गोष्ट, तुम्ही 2 दिवस 3 दिवस तुम्ही आमचं नियोजन करता, त्या पुरामध्ये आमची सगळी संसार जाता, मग आम्हाला परत तो उभा करायला परत पुढचं वर्ष तयार होतो, तोपर्यंत तुमची दुसरी पूर परिस्थिती निर्माण होते. मग आम्ही प्रत्येक वर्षी असं करायचं का? आज टॅक्सच्या संदर्भात तुम्ही, आम्ही जर 100 रुपये कमवतो, तुम्ही 80 रुपये टॅक्स रूपात घेता, राहिलेल्या 20 रुपयात आम्ही आमचे संसार भागवायचे की तुमच्या ह्या गोष्टींचा हे करायचा, सामना करायचा? उत्तर द्यावं ना शासनाने आम्हाला. हे आमचा इतका मोठा प्रॉब्लेम नाहीये, तो शासन क्लिअर करू शकत नाही, आणि करायचं नसेल तर आश्वासन द्यायचं नाही. आमच्या प्रभागात उभंच राहायचं नाही. आज ही 3 वर्षांपासून नाटकं चाललेली आहेत. गेल्या वर्षी जर तुम्ही इतकं ठोसपणे आम्हाला सांगितलं, तर ह्या वर्षी काहीतरी आउटपुट पाहिजे ना आम्हाला, काहीतरी. म्हणजे कसं करणार आम्ही, सांगा ना तुम्ही. कसं इथं आम्ही परिस्थिती फेस करतोय, आम्हाला माहिती आहे आमच्यावरती काय बिकते. खर तर मागच्या वेळी सुद्धा एकता नगरी भागाला पुराचा फटका बसलेला होता. गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी प्रोटेक्शन वॉल बांधू असं आश्वासन दिलेलं होतं. त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही, म्हणून या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल देवदरसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.